काय ग जेलीस का पोटभर? चकुले आप्पी दीदी एकदम पोट भरून जेवली आणि आता तर मला झोपच यायला लागली. एक मिनिट, झोप कसली यायला लागली तुला? तू काय म्हणली होतीस? जेवण झालं मी अभ्यासाला बसणार आहे म्हणून. चकुले, कालची काठी कुठं आहे का ती? आता तर मी सकाळीच अभ्यास कर. छकुले छकुले आगाऊपणा करू नकोस हा. परीक्षा जवळ आल्या, पटकन अभ्यासाला बस. चल. बसते, पण तू पण माझ्याजवळ बसायचं. बरं मी पण बसते, एवढं आवडते ना बसते. चल. दिदे, तू काय आवरत बसू नको, मी आवरतो सगळं. तू कामाचं बघ. बर. आप्या, हा ग त्या ऑफिसला परत जाण्यासाठी काय काय करावं लागतं ते विचारून घे की आत्ताच. हो बापू. मॅडम. हॅलो मॅडम. हॅलो काय तोंडे, तुम्ही कामात आहात का हो? नाही मॅडम, बोला ना, कशी आठवण काढली? मला परत ऑफिसला यायची इच्छा आहे. अरे वा, उत्तमच. मॅडम, आम्ही सगळे तुमची वाट बघतोय. आम्हाला सगळ्यांना तुमच्यासोबत काम करण्याची सवय झाली आहे ना, आणि सगळे तुमची आठवणी काढत असतात. आठवण चांगली काढतायत का वाईट? हा काय प्रश्न आहे का मॅडम? आम्हाला सगळ्यांना असं वाटतं की तुम्ही परत यावं ऑफिसमध्ये काम करायला. काय तोंड्यावर मला पण वाटतंय, पण मध्यंतरी ऑफिसमध्ये जे काही झालं त्यामुळे जरा घाबरली आहे मी. हा पण आता परत काही होणार नाही याची खात्री पण आहे मला. काय होतं ना मॅडम, तेव्हा तुम्ही धक्क्यात होता ना. बरं काय तोंडे, रिजॉईनिंगसाठी नेमकी काय प्रोसेस असते ते माहिती आहे का तुम्हाला? हो मॅडम, मला असं वाटतं एकदा तुम्ही सरांशी बोलून घ्या, ते नक्कीच समजून घेतील तुम्हाला. पण काय? पण एकदा तुम्ही डॉक्टरांशी बोलून घ्या. डॉक्टरांना? मॅडम, म्हणजे डॉक्टर म्हणजे मानसोपचार तज्ज्ञ. त्यांचं एकदा सर्टिफिकेट मिळालं ना तर आपल्याला काहीच अडचण येणार नाही. म्हणजे तुम्हाला ऑफिसला तत्काळ जॉईन होता येईल आणि लोकांची तोंड बंद होतील. ठीक आहे, मी सगळी माहिती काढते आणि जे काही करायचं ते करून घेते. ओके मॅडम. आणि मॅडम, तुम्हाला काही मदत लागली ना तर मला निसंकोचपणे सांगा प्लीज. नक्कीच काय तोंडे. ओके मॅडम, लवकर या, आम्ही सगळे तुमची खूप वाट बघतोय. हो, थँक्यू. बापू. काय ग, काय झालं? बापू, मी लवकरात लवकर ऑफिसला जाऊ शकते. वा, एकदम बेस्टच झालं बघ. आप्पी दीदी, आता तर लाल दिव्याच्या गाडीने जा. सगळ्यांना कळलं पाहिजे तू परत चाललेस म्हणून. ह्या पोराची खेळणी आवरता आवरता माझा अख्खा दिवस जाणार आहे पुढं काही दिवसात असं वाटतंय. हो, आरू चॅम्पियन आपला सरकार. बरं चला, जेवायला बसायचं का? मला लय भूक लागली. काय रे, दुपारी जेवण नव्हतं काय? ते कामाच्या गडबडीत गेलं राहून. पण आता बसायचं ना आपण. बसू की. हा, रुपाली ताई आणि बाळ पण येईल ना? येईल तर. आता बाळाशिवाय तर कुणाला काही करमत बी नाही. हो, रुपाली तर बाळाला सोडतच नाही. आता लोकर मागितली. आता ग बया, आता घरात बाळच नसल तर त्या लोकरीचा काय उपयोग आहे? काय अर्थ आहे का त्याला? फुकट बिचारे त्या रुपालीला त्रास व्हायचा. कुठं जाणार आहे बाळ आता? अर्जुन, तू बाळ सापडल्याची नोंद केलीस? हा दादा, म्हणजे मंदिरात बाळ सापडल्याची प्राथमिक नोंद करून घेतली. अरे देवा, झालं का आता? आता कसं होणार? केली का आता नोंद? आता काय उचलून घेऊन जाणार का काय बाळाला त्या? मावशी, असं अजिबात काही होणार नाही. अगं मग कसं आहे? हा, आता झालं की अजून काय व्हायचं बाकी आहे सांग ना.
या पी आणि हारजा निस्ती ना नियमाला चिटकून बसलेल्या असतात. पण अरे घरातल्यांच्या माणसांबद्दल काहीतरी कर्तव्य आहे का नाही? हा, मी जर असते ना तर अजिबात नोंद केली नसती. दुसऱ्या बी मार्गाने बऱ्याच गोष्टी करता येतात. यांना काही माहित नाही होय. दुसऱ्या मार्गाने म्हणजे मावशी तुमच्या लाडक्या लेकाचा मार्ग आहे तो मार्ग का? आणि त्याची काय अवस्था आहे आज बघताय ना तुम्ही. आता ग बया कोण बोलतय? सरकार? अहो तुम्ही होय. हे बघा कुणाची काय अवस्था आहे आणि काय नाही ना या विषयावर तुम्ही तर बोलूच नका. मावशी इतर गोष्टींचा विचार नको करायला. आपण आता सध्या आपण रुपालीताईंना कसं लवकरात लवकर बरं करता येईल याचा विचार करूया. मग आपोआपच सगळं व्यवस्थित होईल. म्हणजे त्या बऱ्या झाल्या पाहिजेत ना. हो, दुसरा पर्यायच नाही आता आपल्याकडं. म्हणजे आता अर्जन आप्पीने दुसरा पर्यायच ठेवला नाही आपल्याकडं. पण सुजा तो एकच योग्य पर्याय होता. हा, तू असंच म्हणणार आहे आता. भाऊजी अहो रुपालीताई लवकरात लवकर बऱ्या होतील. बाळ त्यांच्याकडे राहील ते पण कायमस्वरूपी. अजून काय पाहिजे आपल्याला? पर्णा, रुपाली बरी नाही झाली आणि बाळ आम्हाला सोडून गेलं तर? अरे दादा तू नको ना असा विचार करू. नाही 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 स्वप्नील बरोबर बोलतोय. ते बाळ जर सोडून गेलं तर त्याची जबाबदारी कोण घेणार? हा, तुम्हाला ना घरातल्या माणसांचा आनंदच दिसत नाही. दिसत असताना तर तुम्ही असं केलंच नसतं. रुपालीताईंना बरं करणं ही जबाबदारी माझी. ए बाया आता तू तुझी कलेक्टर सारखी भाषणं ठोकू नकोस. हा, तू आता कलेक्टर नाहीयेस. विसरलीच वाटतं. हा, येड्यासारखी बाळाला शोधत होती ते. हा, नाही मावशी मी नाही विसरले. कारण तुम्ही गावासमोर एकदा नाही चारदा बोलून दाखवले की मी वेडी आहे. मी रुपालीताईंना लवकरात लवकर बरं करणारच आहे. पण त्याआधी मी हे सिद्ध करणार आहे की मी वेडी नाहीये. पण कसं आप्पे? आई मी मानसिक चाचणी देणार आणि त्यात जर मी पास झाले तर मी परत ऑफिसला जाऊ शकेन. म्हणजे आपले तू पुन्हा कलेक्टर होणार? सरकार कलेक्टर आहे ती तर तिला परत ऑफिसला जाता येईल. आप्पे भारी निर्णय घेतला तू. पण काय ग आपे? नाही तू जर ऑफिसला जायला लागली तर तुला दुसरं काय सुचणार बी नाही. हा, मग त्या रुपालीचं काय? त्या बिचारीच्यात बदल कसा होणार? मावशी बदल असा आपोआप नसतो होतो. तो घडवावा लागत असतो. आणि मला 100% खात्री आहे आपण सगळेजण मिळून रुपालीताईंना लवकरात लवकर बरं करू. आप्पे बरोबर आहे तुझं. आणि आम्ही सगळे आहेत तुमच्या संग. मी नाही. अर्जुन, ते बरोबर नाही केलंस. आप्पे परत जॉईन होणार याचं टेन्शन आलंय का तुला? कसलं टेन्शन? मला माहिती संकल्प करायलाच काहीतरी. सुजय हे बघ मी तुला ह्याच्या आधी पण सांगितले, मी तुला आत्ता पण सांगते, तू संकल्पावर विश्वास ठेवू नकोस. हा, तो परत तुला कशात तरी अडकवल. नाही ग पिऊ, असं काही करणार नाही तो. तर आप्पे परत जॉईन व्हायचं म्हणते. कसं करणार आहेस? तिला कळणार पण नाही. स्पेशल ऍक्ट मधून संकल्प परवानगी काढून आणणार आहे. मग ती काहीच करू शकणार नाही. कुठला स्पेशल ऍक्ट? ए तुझी पत्रकारिता इथं करू नको बरं का. हे बघ मी तुझ्या काळजीपोटी बोलतेय. संकल्प उद्या काहीतरी घोटाळा घालून हात वर करून रिकामा होईल आणि सगळं तुझ्यावर ढकलेल. तुला का दूध खोळा वाटलो का मी? होय ग. आणि आपण कुठे एवढा मोठा गुन्हा करतोय तेव्हा टेन्शन घ्यायला? पण बेकायदेशीर तर करतोय ना. अजिबात नाही. परवानगी मिळाली की कसलं बेकायदेशीर? तू एक काम कर, तू फोन लाव त्याला. तुला सांगतोय ना पिऊ मी.
तू फोन लाव आणि विचार परवानगी मिळाली का. सुजय आपली एकदा जॉईन झाली ना तर ती हे सगळं थांबवेल. काय नाही थांबवणार, बघतो मी. तू फोन लाव, तू फोन लाव माझ्यासमोर, ऐकू देत मला. बोल की सुजा. बंट्या, तू कन्स्ट्रक्शनची परवानगी मिळवली का? अरे आत्ताच फोन केलता मी त्याला. मग तेव्हा म्हटलं अजून जरा टाइम लागेल थोडा, हे टेबला खालून करायचं काम आहे ना म्हणून. कर लवकर काहीतरी, इथे जरा वेगळीच अडचण झाली. काय झालं? ती आप्पी मानसिक चाचणी देऊन परत कलेक्टर व्हायचं म्हणते. काय? मग काय तर. आणि बंट्या, आप्पी कलेक्टर म्हणून रुजू झाल्यावर परत प्रोजेक्ट सुरू होऊ द्यायचे नाही बरं का आपला. काय राव सुजा, एवढं घाबरतोय त्या आप्पीला? तिला नाही, तिच्या पदाला. कलेक्टर आहे ती. बरं बरं ठीक आहे, नको काळजी करू, मी उद्याच परवानगी घेतो. एकदा परवानगी मिळाली ना मग ते आप्पी काय करू शकणार नाही. नक्की का? अरे हो रे बाबा, आपल्याकडे डायरेक्ट लेटर असणार आहे, मग ते आप्पी आपलं काय करू शकत नाही. बंट्या, उद्याचा दिवस आहे, मग जे पाहिजे ते देऊ, पण उद्याच परवानगी घेऊन टाकू बरं का. नक्की नक्की, तू निवांत झोप, मी आहे ना. हा. काय म्हणाला? करतो म्हटलं. सुजय, तो फक्त झुलवतोय हा तुला. तो कन्फर्म करतो म्हटलं. अरे पण आत्ताच काय? तुला सांगतोय ना मी, करतो म्हटलं ना तो. कळत नाही का तुला? थोडी चिडायची गरज नाहीये, तुझ्या काळजीपोटीच बोलतीये. कळतं माझं मला. गप्प बस. अर्जुन, अर्जुन, स्वप्नील सरांचं बोलणं नको ना रे मनाला लावून घेऊ. हापे, तुला माहिती ना दादा किती शांत माणूस आहे. आजपर्यंत कधी असं चिडून माझ्याशी बोललं नाही ग. अर्जुन, अरे त्यांचा ना त्या बाळामध्ये जीव अडकलाय म्हणून बोलले ते असं. कळतंय मला. न जेवता आतमध्ये निघून गेला. दादाला एवढं वाईट वाटते ना, त्याचं मला जास्त वाईट वाटते का? अर्जुन, त्यांना आत्ता वाईट वाटतंय, पण मला 100% खात्री आहे ते लवकरात लवकर समजून घेतील सगळं. हा, आपली आई गेली ना, तेवढी जशी कदम माझ्या पाठीशी उभे राहिले ना, दादा पण तसाच राहील. कदमांनी मला कधी काय कमी पडून दिलं नाही, पण दादाने पण कधी हात आखडता घेतला नाही का. त्याच्याजवळ जे होतं ना सगळं दिलं त्याच्या लाडक्या अर्जुनला. आज पहिल्यांदा त्यांनी काहीतरी मागितलं मला आणि मी नाही देऊ शकलो. भाऊ म्हणून कमी पडलो का ग मी? अर्जुन, आपलं काय ठरलंय? असा भावनिक होऊन नाही विचार करायचा. मी बोलणं सोपं आहे ग, करणं अवघड असतं. अरे आपण करू शकतो की, पण काय माहिती, मला तर भीतीच वाटते आपल्या. अर्जुन, हे बघ मला सांग, तू आत्ता नोंद केली आहेस ना, यापुढे बाळ दत्तक घेण्याची जी काही प्रोसेस असेल त्याला आपण सुरुवात करूया. स्वप्नील सर आणि रुपालीताईंना बाळ कसं देता येईल ह्या मागे लागूया आपण. वहिनींचं काय ग, त्यांची मानसिक अवस्था माहिती ना काय. आपल्या या सगळ्या प्रोसेसमध्ये जरा जरी गडबड झाली आणि ते बाळ हातचं गेलं ना तर काय होईल हे विचारण्याचं टेन्शन येतं मला, माहिती का. आपण प्रयत्न कुठे केलेत? आपण प्रयत्न केलेत का त्यासाठी? नाही ना. आपण प्रयत्न तर करून बघूया. अजून हे बघ, मलाही नाही माहिती पुढे काय होणार आहे, कसं होणार आहे, पण मला याची 100% खात्री आहे की आपण जर प्रयत्न केले ना तर आपल्या हाताला नक्की काही ना काही लागेल. अर्जुन, आपण आज एक गोष्ट ठरवूया. काहीही झालं, अगदी काहीही झालं तरी स्वप्नील सर आणि रुपालीताईंना बाळ परत मिळवून द्यायचं. ठीक आहे? तू असं बोललीस ना, लय पॉझिटिव्ह वाटतं माहिती का. म्हणजे असं गेलेला विश्वास परत मिळाला का वाटतं. तुला या विश्वासाचीच तर गरज असते. मग तू अगदी पेटून कामाला लागतोस. आणि हा मला अजून एका गोष्टीसाठी भारी वाटते. कुठल्या? तू कामाला परत जायचा निर्णय घेतलास याचं मला भारी वाटतं. हो अर्जुन, पण हा माझा निर्णय आहे. अजून चाचणी कुठे झाली? ऐ अप्पे, चाचणी पहिल्या अटेम्प्ट मध्ये तू कलेक्टर झालीस. ही चाचणीचं काय कौतुक घेऊन बसली? अर्जुन, मानसिक चाचणी आहे, तुला कळतंय का? तू मानसिक दृष्ट्या एकदम ओके आहेस, मला माहिती आहे. तुला भासवायचे पण बंद झालेत आता, आहे ना? हा, संपला विषय. बरं चला,
झोपा आता. हा आणि ऐक, तू म्हणलीस तसा काहीतरी मार्ग काढू आपण इथं. चला. अबे काय ग, काय झालं? किती वाजलेत बघितलं का? अशी का उठलीस एकदम? मी दचकले अर्जुन. मला स्वप्न पडलंय. कसलं स्वप्न? आठवत नाही आता. अबे अगं, दचकून उठलीस तू एकदम, अशी उठून बसली असं म्हणते स्वप्न आठवत नाही. चेहऱ्यावर दिसते भीती तुझ्या. काय झालंय? कसलं स्वप्न? अर्जुन, अबे काय झालं सांग मला. मला आपल्या बाळाचं परत स्वप्न पडलं. बाहेर रडत होतं. परत तेच का ग आता? मला माहिती होतं तू हेच बोलणारस. तू चिडणारस हेही माहिती होतं. आता मला जे स्वप्न पडलं ते मी सांगितलंय तुला. बाळ रडत होतं, लय जोरजोरात रडत होतं. अभ्यास काय माहिती ना तुला? मानसिक चाचणी. तिकडे बोलू नकोस प्लीज. नाही बोल. आणि मुळात ते डोक्यातूनच काढून टाक. झोप चल. नाही लागणार मला. मग मी उठते. मी फ्रेश होते, आवरते. अबे काही केलं तरी हे डोक्यातून जाणारच नाही का? अर्जुन, मी ठरवून करतेय का? स्वप्न पडणं माझ्या हातात आहे का? पण मनात असल्याशिवाय स्वप्नात येतं का ते आपले? अर्जुन, जाऊ दे ना. सोड हे सगळं. आपण नको बोलूया यावर. मी एक बोलणार, तू एक बोलणार. आपले भांडण होणार, बाकी काही नाही. बाकी कुठलाच तोडगा निघणार नाही यावर. मी उठते, आवरते. काय चाललंय? कधी थांबणार आहे? बाळ दत्तक घेण्याची जी काही प्रोसेस असेल त्याला आपण सुरुवात करूया. आपली या सगळ्या प्रोसेसमध्ये जरा जरी गडबड झाली आणि ते बाळ हातचं गेलं ना तर काय होईल हे विचारण्याचं टेन्शन येतं मला, माहिती का? सर, काय हो, लवकर उठलात तुम्ही? तुम्हाला काही हवंय का? तुम्ही आत नाही येताय किचन. बाळासाठी काय? सर, सॉरी कालसाठी. खरंच सॉरी. अहो, आणि आता आम्ही पण फक्त बाळाचा विचार करतोय. आमचं कधी करणार? नाही, तसं नाही. म्हणजे बाळाचा आणि तुमचा विचार करतोय. सर, एकदा ही सगळी प्रोसेस नीट झाली ना तर हे बाळ कायमस्वरूपी आपल्याकडे राहील. हो, सगळी प्रोसेस नीट झाल्यावर हे महत्वाचं आहे या ठिकाणी. मग होईल की. आणि नीट करूया आपण सगळं. कसं आहे ना अपर्णा, आता माझा विश्वासच राहिला नाही. मला पक्की खात्री आहे की चांगल्याची फक्त चाहूल लागते माझ्या आयुष्यात, म्हणजे माझ्या आणि रुपालीची. आणि काही चांगलं होणार, चांगलं होतंय असं वाटत असताना सगळं विस्कटून जातं. सर, असं अजिबात नाहीये. तुम्ही नका ना असा विचार करू. असं काही नाही होणार. अहो, झालंय अपर्णा. माझ्या गेल्या 45 वर्षांच्या आयुष्यात तरी हेच झालंय. आणि तू कसं काय म्हणतेस असं होणार नाही? सर, मला तुमची भीती कळतीये. तरीही तुम्ही असं वागताय का? सर, अहो असं नाहीये. आमच्यावर विश्वास ठेवा की. अपर्णा, मला पहिल्यांदा तू अशी वाटलीस. दुसऱ्याच्या कामात नाक खूप असणार. नाही सर, अहो असं नका म्हणू. आम्ही हे बाळ तुमच्यापासून दूर नाही जाऊ देणार. ते जर आमच्यापासून दूर गेलं ना तर मी तुम्हाला कधी माफ करणार नाही. कधीच. भूक लागली बाळाला? हो, भूक लागली. दूध आणलं ना, आता दूध प्यायचं आणि झोपायचं.
बाबा आले दूध घेऊन. दूध पितं आमचं बाळ आता. तू कशाला आलीस इकडं? ते बाळाला बघायला आले होते. काय बघायचं बाळाला? हा? काय बघायचंय? तुला एकदा सांगितलं कळत नाही का ग? जाईत ना. रुपाली अगं अपर्णा प्लीज